आज पहाटेचा हा क्षण शांत, घर अजून शांत आहे. बाहेरचं जग हळूहळू जागं होत आहे आणि या शांततेत मी देवासमोर बसले आहे. देवपूजक म्हणजे केवळ विधी नाही, तो माझा देवाशी असलेला खास संवाद आहे. दिवसभराच्या धावपळीआधी मनाला थोडा विसावा देण्याचा हा एक वेळ आहे. मी आता शांत मनाला करते, डोळे अलगद मिटते, श्वास हळूहळू आत घेत आहे आणि सोडते आणि देवाचे स्मरण करते. हे देवा, आजचा दिवस मला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर आणि माझ्या मनावर तुमची कृपा सदैव राहो. मी आता स्वच्छ मनाने आणि श्रद्धेने देवपूजेला सुरुवात करते. आजचा दिवस मला दिल्याबद्दल, माझा श्वास चालू ठेवल्याबद्दल आणि माझ्या आयुष्यात जे काही आहे त्याबद्दल मी आधी देवाचे मनापासून आभार मानते आहे. या पवित्र क्षणी मी माझे मन शांत करते आणि बाहेरील विचार, चिंता, धावपळ सगळं बाजूला ठेवते आणि पूर्ण श्रद्धेने देवाच्या चरणी नतमस्तक होते. देवपूजा म्हणजे काही मोठी विधी नव्हे, तर रोज देवाशी थोडा वेळ मनापासून बोलणे, आपले मन शुद्ध करणे आणि दिवसाची सुरुवात देवाच्या पूजेने करणे, सकारात्मक ऊर्जेने करणे होय. मी आता शांतपणे देवासमोर बसते. माझे शरीर स्थिर आहे, श्वास हळू आहे आणि मन एकाग्र करण्याचा मी प्रयत्न करते आहे. डोळे क्षणभर मिटून मी देवाचे स्मरण करते आहे आणि माझ्या कुलदैवताचे, इष्टदेवतेचे आणि घरातील सर्व देवतांचे नाव मनात घेते आहे. हे भगवंत, आजच्या या पूजेत माझ्याकडून काही चूक झाली तर मी ती जाणून बुजून नाही केली. कृपया मला क्षमा करा, अशी नम्र भावना मनात ठेवते आहे. आता मी आचमन करून शुद्ध पाण्याने स्वतःला पवित्र करते आहे. माझे मन, शरीर आणि विचार या पूजेसाठी तयार करते आहे. कपाळावर तिलक लावते, म्हणजेच हळदी कुंकू लावून स्वतःला आठवण करून देते आहे की हे हळदी कुंकू माझे अलंकार आहे. हे हळदी कुंकू अहंकारावर ठेवलेली मर्यादा आहे. आज मी देवासमोर लीन होऊन बसले आहे. आता मी देवांना मनापासून आमंत्रण देत आहे. हे भगवंत, कृपया माझ्या घरात, माझ्या मनात आणि या पूजेत पधारावे. ही माझी पूजा साधी आहे, पण भावना खरी आहे. माझ्या श्रद्धेला स्वीकारावे. देवांना बसण्यासाठी आसन अर्पण करत आहे आणि त्यांच्या चरणी माझा नमस्कार अर्पण करत आहे. मी आता देवतांचे चरण धुतल्याचा भाव मनात ठेवते आणि देवाला अर्घ्य अर्पण करते आहे आणि सांगते आहे की माझ्या आयुष्यात जे काही चांगले आहे ते तुझ्याच कृपेने आहे. देवाला आचमन अर्पण करून आणि माझ्या घरातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. आता देवाला स्नान घालते आहे असा भाव मनात ठेवते. पाण्याने देवाची मूर्ती शुद्ध करते. जसे पाणी सर्व काही स्वच्छ करते, तसेच माझे विचार, भावना आणि कर्म शुद्ध होऊ दे, अशी प्रार्थना करत आहे. जर पंचामृत नसेल तर साध्या पाण्याने केलेली सेवा देखील देव स्वीकारतो, याची मला खात्री आहे. आता देवाला वस्त्र अर्पण करून, हे वस्त्र म्हणजे माझी लाज, माझे संरक्षण आणि माझी मर्यादा आहे असा भाव ठेवते आहे आणि देवाला गंध लावते. गंधासोबत माझ्या जीवनात सुगंध यावा, कटुता दूर व्हावी आणि अशी भावना ठेवते आहे. फुले अर्पण करताना मनात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या भावनेला मी त्या फुलांमध्ये गुंफते आहे. आता मी दिवा लावून, हा दिवस म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा प्रकाश आहे. माझ्या आयुष्यात अंधार दूर होऊ दे, चुकीचे मार्ग सुटू दे आणि योग्य मार्ग सापडू दे, अशी मनापासून प्रार्थना करत आहे. धूप लावताना वातावरण शुद्ध होते.
तसेच माझ्या मनातील नकारात्मक विचारही दूर होऊ दे अशी इच्छा करते. आता मी शांत बसून देवाचे नामस्मरण करत आहे. जे मंत्र मला येतात ते हळूहळू म्हणते. जे मंत्र येत नाहीत तर देवाचे नाव घेऊन देवाला राम कृष्ण हरी असं म्हणून मनातच जपत आहे. राम कृष्ण शिव गणपती देवी किंवा माझी इष्टदेवता यांचे जे नाव मनात येईल ते श्रद्धेने घेते आहे. मंत्राचा उच्चार परिपूर्ण असो वा नसो, भावना खरी असावी एवढेच महत्त्वाचे आहे. आता मी देवाला नैवेद्य अर्पण करून, हा नैवेद्य म्हणजे माझ्या कष्टाचे फळ आहे. मी जे खातो आहे ते आधी देवाला अर्पण करतो आहे, कारण देवाशिवाय काहीही माझे नाही. देवाने स्वीकार केल्यावरच मी ते प्रसाद म्हणून ग्रहण करणार आहे. माझ्या घरात कधीही अन्नाची कमी पडू नये, कुणीही उपाशी राहू नये अशी प्रार्थना करत आहे. माझ्या घरातून कुणीही उपाशी जाऊ नये अशीही प्रार्थना मी करत आहे. यानंतर मी देवाची आरती करून, आरती करताना मी माझे सर्व भाव देवाभोवती फिरवत आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट देवाच्या चरणी अर्पण करत आहे. आरती संपल्यानंतर थोडा वेळ शांत बसून काहीही न मागता फक्त देवाच्या उपस्थितीत बसत आहे. आता मी माझ्या मनातल्या गोष्टी देवाशी बोलत आहे. आजचा दिवस, कालची चूक, उद्याची चिंता सगळं काही देवासमोर मोकळं करत आहे. मला जे जमत नाही ते करण्याची शक्ती दे, जे चुकतंय ते सुधारण्याची बुद्धी दे आणि जे चांगलं आहे ते टिकवण्याची कृपा दे अशी मी नम्र प्रार्थना देवासमोर करत आहे. शेवटी मी देवाला नमस्कार करून माझ्या हातून आज जे काही चुकलं आहे, जे काही माझ्याकडून होत नाही त्याबद्दल क्षमा मागत आहे. माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर आणि माझ्या मनावर तुझी कृपा सदैव राहू दे अशी प्रार्थना करून हळूच पूजेतून उठत आहे. आजची ही साधी पूजा रोजची पूजा पूर्ण झाली असली तरी देवाशी नातं दिवसभर टिकून राहू दे. माझे विचार, शब्द आणि कृती यात भक्ती राहू दे एवढीच अंतिम प्रार्थना करत आहे. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर आणि माझ्या हातून कोणती चूक होऊ देऊ नको. आमच्या घराला, कुटुंबाला सुखात ठेव ही एक इच्छा, प्रार्थना मी देवासमोर करत आहे. अशी ही प्रार्थना आपण जी रोजची पूजा करतो ती पूजा करतो विधीनुसार, पण मनात भाव हे असे जर भाव असतील तर नक्कीच देव आपल्याला पावल्याशिवाय राहणार नाही. देव आपल्या सोबतच राहील, नेहमी राहील. म्हणून मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी आणखी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी नवीन असाच एक देवपूजे रिलेटेड. तर सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या नातेवाईकांसोबत, तुमच्या जवळच्या लोकांसोबत आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.